नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मंत्रा या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी बालाजी सुरणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। ज्या परीक्षेची आपण मागच्या 2 वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतात ती कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा येत्या 4 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे। तर या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं सध्या चालू घडामोडी या विषयाबद्दल सगळ्यात जास्त गोंधळाचा वातावरण आहे विद्यार्थ्यांमध्ये। नक्की चालू घडामोडी कुठल्या करायच्या, म्हणजे 2019 चा चालू घडामोडी वाचायचं का 2020 चा वाचायचं? बरेच विद्यार्थ्यांचे फोन आले। चालू घडामोडी या विषयाबद्दल खूप गोंधळाचं वातावरण होतं विद्यार्थ्यांमध्ये। बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, नक्की काही कळत नव्हतं चालू घडामोडी काय करायचं नेमकं। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचं रिव्हिजन कसं करायचं आहे, कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं, कुठला टॉपिक एखादा तुम्ही स्किप करू शकता, एखादा टॉपिक वाचत असताना त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या घडामोडीवरती फोकस करणं गरजेचं आहे याविषयी, प्लस कुठून कुठपर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला करायच्या आहेत या सगळ्यांचा बाबतीत डिस्कशन करूया। तर सुरुवातीला या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला चालू घडामोडी बद्दल कालच एक लोकसत्ताला बातमी आली होती की कुठल्या तरी अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं की ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या चालू घडामोडीचा अभ्यासक्रम कंबाईनच्या पूर्व परीक्षेला असणार आहे। पण या न्यूजपेपर मधल्या किती बातम्या खऱ्या असतात किती खोट्या असतात हे मागच्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला चांगला अनुभव आलेला आहे। एक गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगावीशी वाटते की चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तुम्ही तर नक्कीच 2019 बरोबर 2020 चा पण अभ्यास केलेला असणारच आहे, कारण पेपर जवळपास पहिल्यांदा 3 मे 2020 ला होणार होता, त्याच्यानंतर आता सप्टेंबर मध्ये होणार आहे। या मधल्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्ही 2019 बरोबर 2020 च्या सुद्धा चालू घडामोडीची तयारी केली असणार आहे। आता रिव्हिजन करत असताना कुठल्या घडामोडीवरती भर द्यायचा याबद्दल मी थोडंसं बोलतो। एक साधं सोपं गणित आहे की आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी पूर्व परीक्षा ही कंबाईन बरोबरच मागच्या वर्षी होणार होती, ती सुद्धा पोस्टपोन झाली आणि मार्च मध्ये ह्या दोन्ही परीक्षा पार पडल्या। 21 मार्च 2021 ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा पार पडली आणि त्याच्यानंतर 27 मार्च 2021 ला कंबाईनची पूर्व परीक्षा पार पडली। तर ह्या दोन्ही परीक्षांना हे जुने पेपर आयोगाने विचारले, म्हणजे ऑलरेडी सेट झाले होते। जेव्हा राज्यसेवेची पहिली तारीख कधी होती 5 एप्रिल 2021, ठीक आहे, आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसची पहिली तारीख काय होती 17 मे 2021। तर या दोन्ही परीक्षांना जुनाच पेपर, म्हणजे त्या तारखेला अनुसरून आयोगाने जो काही पेपर सेट केलेला असेल तोच पेपर आता विचारलेला आहे। याचा अर्थ असा होतो की समजा आपली कंबाईनची पूर्व परीक्षा काय होती 3 मे 2020 ला पहिली तारीख होती, दुसरी तारीख आयोगाने कधी दिली 10 मे 2020, त्याच्यानंतर आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकललेली आहे। जर इंजिनिअरिंग सर्व्हिसची पूर्व परीक्षा कंबाईन नंतर आहे, म्हणजे 10 मे ला पूर्व परीक्षा आपली कंबाईनची होती, 17 मे 2020 ला अभियांत्रिकीची पूर्व परीक्षा होती। जर अभियांत्रिकीला जुना पेपर विचारला असेल तर साहजिकच आहे की कंबाईनला सुद्धा जुना पेपर विचारण्याची, म्हणजे जुने प्रश्नपत्रिका, म्हणजे ऑलरेडी आयोगाने सेट केलेली प्रश्नपत्रिका विचारण्याची या ठिकाणी खूप जास्त चान्सेस आहेत। आता काल आलेल्या बातमीविषयी थोडंसं बोलूयात की समजा ठीक आहे की ऑक्टोबर 2020 त्यांनी अधिकाऱ्यांनी XYZ त्यांना सांगितलेलं आहे लोकसत्तावाल्यांना, तशी बातमी तुम्ही वाचलेली असेलच। पण ऑक्टोबर मध्ये मला वाटतं 11 ऑक्टोबरला आपली काहीतरी परीक्षाची डेट एकदा आली होती, त्या डेटला अनुसरून जर आयोगाने पेपर सेट केला असेल तर तुम्ही आतापर्यंतचा जर पेपर बघितले तर चालू घडामोडीचा परीक्षा दिनांकापासून जवळपास 2 महिन्यातला एकही प्रश्न नसतो। म्हणजे आयोगाला एखादी परीक्षा कंडक्ट करायची असेल तर ते पेपर सेट करण्यापासून बाकी सगळ्या प्रक्रिया करायला साधारणतः 2 महिन्याचा तरी कालावधी लागतो। 1.5-2 महिने तर हमखास 1.5-2 महिन्यामधला प्रश्न नसतोच आहे। म्हणजे 11 ऑक्टोबर पर्यंत चालू घडामोडी करणं गरजेचं आहे का तुम्हाला? बिलकुल नाही। तुम्ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 3 महिने सोडून द्यायचं, त्याच्या आधीच्या चालू घडामोडीचं थोडंसं रिव्हिजन करणं गरजेचं आहे। मला जेवढे काही फोन आले, मेसेज आले, मी सगळ्यांना त्याच गोष्टी सांगतोय की जुना चालू घडामोडीचा, म्हणजे जुना पेपर असण्याची खूप जास्त शक्यता आहे, त्याच्यामुळे जुन्या चालू घडामोडी करा। तुम्ही मार्च 2020 च्या आधीच्या चालू घडामोडी करा। तसंही तुम्ही जर मागच्या 2019 चा कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर जर बघितला तर परीक्षा दिनांकापासून सगळे प्रश्न हे 1 ते 1.5 वर्षापूर्वीचे होते।
म्हणजे त्या एका वर्षामधले सुद्धा प्रश्न फार कमी, एक 3-4 प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न हे 1 ते 1.5 वर्षापूर्वीचे होते. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं जुन्या चालू घडामोडी कराल तेवढं तुम्हाला या ठिकाणी फायद्याचं ठरणार आहे. तर तुम्ही आत्ता करत असताना नक्की कुठल्या चालू घडामोडी करायच्या? 2019 मधल्या सगळ्या महत्वाच्या चालू घडामोडीवरती मेन तुमचा फोकस पाहिजे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यातला तुम्हाला तुमचा जो काही चालू घडामोडीचा अभ्यास आहे त्याच्यावरती मेन फोकस पाहिजे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, एप्रिल, मे, जून, जुलै या 4 महिन्यातील काही महत्वाच्या जे काही परीक्षाभूत घडामोडी असतील तर त्या घडामोडी तुम्ही थोडंसं वाचून घ्यायला पाहिजे. ह्या ठिकाणी तुमचा हा मुद्दा क्लिअर झाला असेल. जास्तीत जास्त तुमचं आत्ता रिव्हिजन करत असताना आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही काय चालू घडामोडी हा काही एका महिन्याभरात तयारी करणारा विषय नाही. म्हणजे परीक्षा आली 1 महिन्यावर की चालू घडामोडीत कुठलं तरी पुस्तक घेऊन वाचत बसायचं, ह्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी मार्क मिळणार नाहीत. तुम्हाला ह्या चालू घडामोडीसाठी एक डेली प्रोसेस आहे, दररोज तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींनी आतापर्यंत कधीही चालू घडामोडीला हात लावलेला नाही, आत्ता फक्त परीक्षा तोंडावर आली म्हणून जर तुम्ही चालू घडामोडी करत असाल तर तुम्ही नक्कीच स्पर्धेच्या बाहेर आहात. तर आत्ता रिव्हिजन करत असताना तुम्हाला 2019 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या घडामोडीवरती सगळ्यात जास्त भर देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राहिलेले एक 3-4 महिने जे असतील त्याच्यातल्या जे काही महत्वाच्या घडामोडी आहेत, तुम्हाला वाटत असेल की याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो, त्याचं एक थोडंसं रिव्हिजन 1-2 दिवसामध्ये करून घेणं गरजेचं आहे. तर हे झालं कधीपासून कधीपर्यंत अभ्यास करायचा याविषयी. याच्या पुढचं आपण बोलूयात कुठल्या टॉपिकवरती चांगलं प्रिपरेशन तुम्हाला आता रिव्हिजन करायचंय. समजा तुमच्याकडे 15 दिवस आहेत, या 15 दिवसामध्ये कोणत्या टॉपिकवरती तुम्ही भर देणं गरजेचं आहे याविषयी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचे कंबाईनच्या दृष्टिकोनातून जे काही चालू घडामोडीचे टॉपिक आहेत ते आहेत एक 4-5 टॉपिक असे आहेत की ज्याच्यावरती फिक्स प्रश्न येतो. आता एक चालू घडामोडीबद्दल एक सांगायचं म्हणजे 15 पैकी एक 7-8 प्रश्न म्हणजे 7-8 टॉपिक असे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. म्हणजे डायरेक्ट प्रेडिक्ट करू शकता की ह्याच्यावरती आयोग 100% प्रश्न विचारतात आणि ते येतात सुद्धा. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो काही टॉपिक आहे तो आहे पुरस्कार. पुरस्कारावरती 100% प्रश्न विचारला जातो. पुरस्कारामध्ये पण काही ठराविक पुरस्कार आहेत. आता रिव्हिजन करत असताना तुम्ही काही ठराविक पुरस्कारावरती रिव्हिजन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी जे काही पुरस्कार सांगतो तो चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करा. बाकीचे पुरस्कार तुम्ही आतापर्यंत वाचलेलेच आहेत, त्याचं रिव्हिजन नाही केलं, स्किप केलं तरी चालेल, पण हे पुरस्कार मात्र तोंडपाठ करणं तुम्हाला गरजेचं आहे. पहिल्यांदा मी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सांगतो, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांगतो. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार करत असताना सगळ्यात महत्वाचे पुरस्कार जे आहेत साहित्य क्षेत्रातील, त्याच्यावरती 100% प्रश्न आयोग विचारतं, ते आहे साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्कार आता राज्यसेवेला सुद्धा विचारलाय. तुम्ही मागचे 4-5 वर्षातलं साहित्य अकादमी पुरस्कार बघा. मराठी साहित्याला, ज्या मराठी साहित्यिकाला प्रश्न म्हणजे पुरस्कार भेटलेला आहे साहित्य अकादमी, तर प्रत्येक ह्याच्यावरती आयोगानं कुठल्या ना कुठल्या परीक्षेवर प्रश्न विचारलेला आहे. आता साहित्य अकादमी पुरस्कार करत असताना जे अनुराधा पाटील यांना पुरस्कार भेटला त्यांच्यावरती आता राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे. कंबाईनला सुद्धा त्या दृष्टिकोनातून प्रश्न येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा तो पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आहे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कारावरती सुद्धा 100% प्रश्न येऊ शकतो. त्याची सगळी माहिती कोणाला भेटला, कितवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार कधीपासून दिला जातो, परत ज्या साहित्यिकाला भेटलाय त्या साहित्यिकाची संपूर्ण पार्श्वभूमी, ह्या त्यांचे वेगवेगळे पुस्तक असतील तर ते पुस्तक हे वाचणं गरजेचं आहे. साहित्य क्षेत्रातील हे 2 सगळ्यात महत्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यानंतर व्यास आणि सरस्वती सन्मानावरती सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते पण तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही राष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे पुरस्कार आहेत ते चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार आहेत, त्याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. सगळ्यात महत्वाचा जो पुरस्कार आहे तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. ह्याच्यावरती राज्यसेवेला प्रश्न आता विचारलेला आहे. दरवर्षी प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय पुरस्कारामध्ये विविध भाषेतील, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये विविध भाषेतील चित्रपटांना पुरस्कार दिला जातो. त्याच्यामध्ये मराठी चित्रपटाला सुद्धा पुरस्कार दिला जातो. तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या मराठी याला अभिनेत्यांना भेटलं, दिग्दर्शकांना भेटलं किंवा चित्रपटाला भेटलं, तर त्या गोष्टी वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर एका सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड केली जाते. तो कोणता चित्रपट आहे, त्याचे दिग्दर्शक कोण आहे, ह्या सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी तुम्हाला वाचायच्या आहेत.
न चुकता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार करा. मी ज्या काही पुरस्कारांची नावं घेतोय त्याला स्टार करून ठेवायचं. त्याच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला तोंडपाठ करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुरस्कारामध्ये एक भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा जो होतो पणजीला दरवर्षी, तर त्याच्यावरती सुद्धा आयोग सातत्याने प्रश्न विचारतो. त्याच्यामध्ये पण सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला भेटला, सुवर्ण मयूर चित्रपट पुरस्कार म्हणतात. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री, ह्या 4-5 गोष्टी आहेत त्याच्यावरती सातत्याने आयोग प्रश्न विचारतो. त्याच्यावर थोडंसं बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक चित्रपट पुरस्कारामध्येच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ऑस्कर चित्रपट सोहळा आहे. ऑस्कर चित्रपट सोहळ्यावरती सुद्धा 100% आयोग प्रश्न विचारतो. तो सुद्धा चित्रपट पुरस्कार खूप महत्वाचा आहे, तो एक हे करा. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कारावरती सुद्धा प्रश्न विचारतो. आता 2019 मध्ये 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना भेटलेला आहे. मग दादासाहेब फाळके कोण होते, दादासाहेब फाळके पुरस्काराची पार्श्वभूमी सगळी, त्याच्यानंतर आतापर्यंत कोणत्या कोणत्या महत्वाच्या व्यक्तींना तो पुरस्कार भेटलेला आहे, नंतर अमिताभ बच्चन, ह्या सगळ्या गोष्टी सर्व बाजूनी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवरचा सर्वात महत्वाचा पुरस्कार जो आहे तो आहे पद्म पुरस्कार. भारतरत्नवरती एवढे प्रश्न अलीकडे येत नाहीत, तरी थोडंफार भारतरत्नचं प्रिपरेशन करून जा तुम्ही. सगळ्यात जास्त भर देत असताना आता पद्म पुरस्कारावरती द्यायचं. 2019 बरोबरच 2020 मधले सुद्धा पद्म पुरस्कार तुम्हाला करणं गरजेचं आहे. दोन्ही पुरस्कारावरती आयोग कुठल्याही पुरस्कारावरती विचारू शकता. असं नाही की म्हणजे 2019 मध्ये जाहीर झालेत लेटेस्ट म्हणून लेटेस्टवर विचारलं जाऊ शकतं. बऱ्याचदा मागे काय झालेलं आहे, जुन्या पद्म पुरस्कारावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे पद्म पुरस्कार करत असताना पद्मविभूषण हा सगळ्यात महत्वाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्याच्यावरती आयोगाचा मेन फोकस असतो. तर यावर्षी कुठल्या म्हणजे 2019 मधल्या किंवा 2020 मधल्या कुठल्या व्यक्तींना पद्मविभूषण हा पुरस्कार भेटला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्याविषयी थोडंसं माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत, समजा चित्रपट क्षेत्रातील एखादा महत्वाचा व्यक्ती असेल, क्रीडा क्षेत्रातील एखादा महत्वाचा व्यक्ती असेल, किंवा महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीला पद्मभूषण किंवा पद्मश्री पुरस्कार भेटला असेल, तर त्याविषयी थोडंसं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पद्म पुरस्कारावरती सुद्धा पुरस्कार विजेते आणि त्यांचे संबंधित क्षेत्र याच्यावरती जोड्या लावायला प्रश्न आयोगाने बरेचदा विचारलेला आहे. त्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे झाले राष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे पुरस्कार. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचं तर तुम्ही पुरस्कार बघितले, 4 पुरस्कार आहेत, त्याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. इतर पुरस्कार नाही केले आता रिव्हिजन तरी चालेल. हे 4 पुरस्कार मात्र नक्की करा. पहिला पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कारावरती दरवर्षी कुठल्या ना कुठल्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नोबेल पुरस्कारामध्ये 2019 मध्ये भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील पुरस्कार भेटलाय. तर ते खूप फोकस मध्ये असणारा मुद्दा आहे. त्याच्यावरती मला वाटतं आता मध्यंतरी तर कुठल्या परीक्षेला प्रश्न विचारला नाही, कंबाईनला प्रश्न त्यांच्यावरती येऊ शकतो. ते नक्की करा. नोबेल पुरस्कारामध्ये अर्थशास्त्रातील नोबेल खूप महत्वाचा पुरस्कार आहे, ते नक्की करा. त्याच्यानंतर शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला भेटला, साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला भेटला, साहित्य क्षेत्रातील दोन्ही वर्षाचा 2018-19 एकाच वेळी जाहीर केलेला आहे, तर त्याच्या मागची कारणं काय, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. नोबेल पुरस्कारावरती व्यवस्थित प्रिपेरेशन करा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे रामन मॅग्सेसे. रामन मॅग्सेसे मागच्या वर्षी रवीश कुमार यांना भेटलेला आहे. एनडीटीव्हीचे जे हे आहेत संपादक, त्यांना हा पुरस्कार भेटला रामन मॅग्सेसे. त्या दृष्टिकोनातनं तो महत्वाचा मुद्दा आहे. रामन मॅग्सेसेवरती प्रश्न येऊ शकतो. बरेचदा रामन मॅग्सेसे यांच्या विषयी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, पर त्या पुरस्काराविषयी तुम्हाला माहिती ठेवणं गरजेचं आहे. रवीश कुमार यांची जे काही 3-4 पुस्तकं आहेत, ते पुस्तकं किंवा त्यांचे कुठल्या चॅनलशी संबंधित असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेम होऊ शकतात. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अजून 2 महत्वाचे पुरस्कार आहेत, जो बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. बुकर पुरस्कार कोणत्या साहित्यिकाला भेटला, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या साहित्याला भेटला, हे 2 पुरस्कार फार महत्वाचे आहेत. म्हणजे पुरस्कार हा टॉपिक करत असताना सुद्धा त्यामध्ये कुठल्या पुरस्कारावरती जास्त भर द्यायला पाहिजे हे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी
सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून शासकीय योजना. शासकीय योजनावरती 100% एखादा 2 प्रश्न नक्कीच तुमच्या परीक्षेला विचारले जाणार. याच्यापूर्वी पण विचारलेले आहेत. प्रत्येक म्हणजे 17, 18, 19 तिन्ही वर्षामध्ये शासकीय योजनावरचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. शासकीय योजना करत असताना एक छोटासा तुम्ही एक तक्ता बनवून घेऊ शकता. योजना ते कधी सुरुवात झाली, त्याचं उद्दिष्ट काय, त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. फार डीप मध्ये जाण्याची गरज नाही. थोडंसं रिव्हिजन करत असताना योजना आणि एखाद्या योजना असेल तर त्याचा काहीतरी फुल फॉर्म असतो. त्या योजनेचा फुल फॉर्म काय आहे, कोणत्या घटकासाठी ती योजना सुरू करण्यात आलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती आयोगाने आतापर्यंत बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा आतापर्यंत जर तुम्ही बघितलं 17, 18, 19 हे कंबाईनचे पेपर जर काढून तुम्ही त्याचा अनालिसिस केलं तर आयोगाने सगळ्यात जास्त प्रश्न हे शासकीय योजना या टॉपिक वरती विचारलेले आहेत. याही वर्षी एक्सपेक्टेड आहे. पुरस्कारानंतर सगळ्यात महत्वाचा हा जो टॉपिक आहे तो शासकीय योजना, याच्यावरती आयोग प्रश्न 100% विचारू शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा टॉपिक आहे, तिसरा महत्वाचा आपला टॉपिक आहे क्रीडा घडामोडी. क्रीडा घडामोडीवरती सुद्धा फिक्स प्रश्न असतो. त्याच्यावरती क्रीडा घडामोडी करत असताना काय करायचं, आता बघा आपल्या पुस्तकामध्ये बघाल किंवा इतर कुठलं तुम्ही पुस्तक वाचत असाल तर एवढ्या भरमसाठ घडामोडी झालेल्या असतात, एवढ्या स्पर्धा होतात आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, की नक्की काय करावं कळत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, क्रीडा घडामोडी वाचत असताना की एखादी खेळाडू आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती अचानक काहीतरी उल्लेखनीय कार्य करते, म्हणजे कामगिरी करते, तर त्याच्यावरती जास्त फोकस असतो. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर हिमा दास हे 2018 पूर्वी कोणालाही माहिती नव्हते, पण तिने एकाच महिन्यामध्ये 5 सुवर्ण पदक पटकावले. मग त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अचानक एखादी हे आहे खेळाडू आहे, एखादा खेळाडू आहे अचानक काहीतरी मोठी कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळामध्ये करतो, तर त्याच्यावरती मेन फोकस आयोगाचा असतो. त्यातल्या त्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आंतरराष्ट्रीय महत्वाच्या स्पर्धा असतील, क्रिकेटचं वर्ल्ड कप असेल, फिफा वर्ल्ड कप असेल, हॉकी वर्ल्ड कप असेल, ह्या विश्वचषक ज्या काही स्पर्धा असतात किंवा बॅडमिंटन चॅम्पियनशिप वगैरे असतील, याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारतात. PV सिंधू यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सायना नेहवाल यांनी एक स्पर्धा जिंकलेली आहे 2019 मध्ये महत्वाची, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. IPL मध्ये ह्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न, 1-2 वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की IPLचा जो काही लिलाव होतो त्याच्यामध्ये सर्वाधिक बोली कुठल्या खेळाडूला लागलेली आहे, त्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. फक्त ह्या गोष्टी करत असताना पहिल्यांदाच एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं काहीतरी नाव मोठं करतं, तर त्या खेळाडूवरती आयोगाचा प्रश्न विचारण्याचा फोकस जास्त असतो. बाकीच्या छोट्या मोठ्या घडामोडी असतील त्या स्किप केल्या तरी चालतील. त्याच्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे तो व्यक्तिविशेष. व्यक्तिविशेष करत असताना त्यामध्ये 2 गोष्टी, एक निधन वार्ता आणि दुसरा आहे प्रमुख नेमणुका. आता निधन वार्तावरती प्रश्न कसा येऊ शकतो बघा. निधन वार्ता करत असताना एखाद्या राष्ट्रीय पातळीवरती एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालेले आहे, समजा राजकीय क्षेत्राशी संबंधित असतील किंवा चित्रपट क्षेत्रातील एखाद्या महत्वाचं व्यक्तीचं निधन झालं, ज्यांचा खूप मोठा त्या क्षेत्रावरती प्रभाव होता, त्या व्यक्तीवरती जास्त फोकस असतो प्रश्न विचारण्याचा. किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालं, त्यांचं एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे, तर त्याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. निधन वार्ता करताना आता राजकीय दृष्टीने जर विचार केला आपण 2019 मध्ये सुषमा स्वराज असतील किंवा मनोहर पर्रिकर असतील, शीला दीक्षित असतील, ह्यांचं निधन झालेलं आहे, तर त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. किंवा चित्रपट क्षेत्रातील एखाद्या महत्वाच्या अभिनेत्याचं, अभिनेत्रीचं किंवा एखाद्या दिग्दर्शकाचं निधन झालेलं असेल किंवा इतर क्षेत्र असतील ज्याचा त्या क्षेत्रावरती खूप मोठा प्रभाव होता, त्या क्षेत्रातील त्या व्यक्तीचं निधन झालं, तर त्यावरती तुम्ही चांगलं प्रिपरेशन करू शकता. म्हणजे त्याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस त्या ठिकाणी असतात. आता नेमणुकांचा जर विचार केला तर नेमणुकावरती प्रश्न कशा प्रकारचे येतात बघा, की नेमणुकामध्ये जे राजकीय घडामोडीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, तर राजकीय घडामोडीमध्ये एखाद्या महत्वाच्या राजकीय पदावर असतील किंवा एखाद्या महत्वाच्या घटनात्मक पदावर एखाद्या व्यक्तीची नेमणूक झालेली असेल, तर त्यांच्यावरती 100% प्रश्न येण्याचे चान्सेस असतात.
आता मागच्या आपण पेपरचं जर मागच्या काही वर्षातल्या अनालिसिस केलं तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतात की UPSCच्या अध्यक्षावरती बऱ्याचदा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेल्या व्यक्तीवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तसं मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एखाद्या व्यक्तीची नेमणूक झाली असेल तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्याच्यामुळे घटनात्मक आणि राजकीय पदावरती एखाद्या व्यक्तीची नेमणूक झालेली असेल तर ते मेन फोकसमध्ये असतं, त्याच्यावरती जास्त प्रश्न येऊ शकतात. आपण ह्या गोष्टी राजकीय घडामोडी या टॉपिकमध्ये पुस्तकामध्ये देत असतो. तुम्ही जर इयरबुक वाचत असाल तर राजकीय घडामोडीमध्ये ज्या काही नेमणुका झालेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न आयोग सातत्याने विचारतं, त्या तिथनं तुम्ही वाचून घेणं गरजेचं आहे. आता दुसरं म्हणजे काय की समजा एखादी संस्था आहे, राष्ट्रीय स्तरावरील असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील असेल, एखाद्या महत्वाच्या पहिल्यांदाच एखाद्या महिलेची जर नेमणूक त्या याच्यावरती झाली तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर नॅस्कॉमवरती एका महिलेची निवड पहिल्यांदाच झाली होती तर त्याच्यावरती 2 वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे किंवा राष्ट्रीय पातळीवरची किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरची एखादी महत्वाची संस्था असेल, त्या संस्थेवरती एखाद्या महिलेची पहिल्यांदाच निवड झाली, नेमणूक झाली तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. असे काही तुम्हाला न्यूज दिसल्या पुस्तकामध्ये तर त्याला स्टार करून ठेवणं, ते व्यवस्थित वाचन करणं, त्याचं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची नेमणुका हा टॉपिक वाचत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरची एखादी महत्वाची संस्था असेल, त्या संस्थेवरती जर एखाद्या भारतीयाची नेमणूक झाली तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा एखादा अमेरिका आहे, ब्रिटन आहे, अशा ठिकाणी एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची मंत्री म्हणून किंवा एखाद्या शहराचे महापौर म्हणून जर नेमणूक झालेली असेल तर त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेमणुका करताना फक्त ह्या बारीक गोष्टी लक्षात ठेवा. रिव्हिजन करत असताना ह्या गोष्टी जर असतील तर त्याचं पहिल्यांदा रिव्हिजन करा. बाकी इतर गोष्टीचं नाही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपला जो दुसरा पुढचा टॉपिक आहे, महत्वाचा टॉपिक आहे, तो आहे संरक्षण घडामोडी. संरक्षण घडामोडी करत असताना पहिल्यांदा तुम्हाला युद्ध सराव करावे लागणार आहेत. युद्ध सरावावरती प्रश्न खूप जास्त येण्याचे चान्सेस असतात. संरक्षण घडामोडीचा रिव्हिजन करत असताना पहिल्यांदा त्या करा, कोणता युद्ध सराव कोणत्या 2 देशामध्ये पार पडतो. आता हँड इन हँड भारत आणि चीनमध्ये पार पडतो, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. किंवा सूर्यकिरण असतील, मित्रशक्ती असतील, असे भरपूर युद्ध सराव आहेत. लष्करी सराव वेगळे, नौदल सराव वेगळे, हवाई दल सराव वेगळे, ह्यावरती तुम्ही थोडंसं फोकस ठेवा. बाकी आतल्या गोष्टी कोण सहभागी झालं होतं, म्हणजे कुठले जहाज सहभागी झाले, कुठले विमाने सहभागी झाले त्या युद्ध सरावात, हा युद्ध सराव कधी पार पडला, तारिका बिरका, ह्या गोष्टी नाही लक्षात ठेवल्या तरी चालतील. फक्त युद्ध सरावाचं नाव काय आहे, कोणत्या 2 देशामध्ये हा युद्ध सराव पार पडला, ह्याच्यावरती मेन फोकस असतो. आतापर्यंत जे काही प्रश्न आले ते अशाच पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. किंवा एका साईडला युद्ध सरावाचं नाव, दुसऱ्या साईडला देशाचं नाव, ह्यांच्या जोड्या लावा, ह्याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतं. त्याच्यामुळे एखादा युद्ध सराव वाचत असताना त्यातल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही. फक्त एक लक्षात ठेवा, सुरुवात कधी झाली, कोणत्या ठिकाणी आता पार पडली, मागच्या वर्षी कोणत्या ठिकाणी पार पडली होती. ह्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमत नसतील तर हे मात्र नक्की लक्षात ठेवा की कोणत्या 2 देशामध्ये तो युद्ध सराव पार पडलेला आहे, युद्ध सरावाचं नाव काय आहे. त्याच्यानंतर संरक्षण विषयक घडामोडीमध्ये दुसरा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचे जे काही हे असतात, म्हणजे संरक्षण करार असतील वेगवेगळ्या देशासोबत, एखादा विमान खरेदी करार असेल किंवा जहाज खरेदी करार असेल तर ह्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. राफेल हा खूप चर्चेचा मुद्दा होता, राफेलवर प्रश्न येऊ शकतो. किंवा एखादं पाणबुडीचं अनावरण केलेलं आहे, एका विमानवाहू युद्धनौकेचं वगैरे हे केलेलं आहे, अनावरण केलेलं आहे, ज्या खूप महत्वाच्या आहेत घडामोडी, त्या करणं गरजेचं आहे. क्षेपणास्त्रावरती आयोगाने मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला होता. पृथ्वी, अग्नी, नाग, ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र महत्वाचे आहेत. हे क्षेपणास्त्र आणि त्यांचा पल्ला ह्याच्यावरती बऱ्याचदा आयोगाचा फोकस असतो. त्याच्यामुळं जे क्षेपणास्त्र आहेत त्यांचा पल्ला किती आहे, हे 2 गोष्टी थोडंसं लक्ष देण्याची गरज तुम्हाला त्या ठिकाणी संरक्षण घडामोडीमध्ये करता येऊ शकते. नंतर समित्या व आयोग, ह्याच्यावरती सुद्धा आयोग सातत्याने प्रश्न विचारतो. समित्या व आयोग करत असताना आपण पुस्तकामध्ये तक्ताच दिलेला असतो. एखादी समिती, त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि ती कशाशी संबंधित समिती आहे, हे फार
अवघड टॉपिक नाहीये, खूप सोपा टॉपिक आहे. समिती आणि कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे एवढेच प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. त्याच्या शिफारशी वगैरे शोधत बसण्याची किंवा ते करत बसण्याची काहीच गरज नाही. फक्त समिती आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि केंद्राने नेमली का राज्यांनी नेमली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की दुसरा आपला महत्वाचा टॉपिक आहे अंतरिक्ष घडामोडी. ठीक आहे, अंतरिक्ष घडामोडीवरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. तर अंतरिक्ष घडामोडी करत असताना महत्वाच्या ज्या काही इस्रोच्या मोहिमा आहेत त्याच्यावरती प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्स आहेत. महत्वाच्या म्हणजे कुठल्या? मंगळ मिशन असेल, चंद्रयान असेल, गगनयान मिशन असेल, ह्या अतिशय महत्वाच्या इस्रोच्या मोहिमा आहेत. इतर जे काही छोटे मोठे उपग्रह आहेत किंवा मोहिमा आहेत त्याच्यावरती प्रश्न तर येण्याचे चान्सेस असतात, असं नाही की प्रश्न येणार नाही. पण मेन फोकस कशावर असतो? जे काही खूप दीर्घकालीन त्या मोहिमेची प्रोसेस असते. खूप मोठी मोहीम असेल इस्रोची तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. गगनयानवरती आता राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. कंबाईनला सुद्धा गगनयानवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग गगनयान मिशनची माहिती म्हणजे अभ्यास करताना काय मोहीम नक्की काय? इस्रोची पहिली मानव मोहीम आहे. त्याच्यासाठी एक सुरुवातीला रोबोट पाठवणार आहे, एक चाचणी रोबोट म्हणून. पहिलं इतर देश काय करतात? एखाद्या प्राण्याला पाठवतात, कुत्रा असेल किंवा मांजर असेल, चाचणीसाठी अंतराळात पाठवतात. त्यासाठी भारताने एक रोबोट तयार केलेला आहे. कुठल्याही प्राण्याऐवजी ते रोबोट त्या ह्याच्याशी प्रक्षेपित करणार आहेत. मग त्या रोबोटचं नाव काय आहे, त्याची डिटेल सगळी माहिती. त्याच्यानंतर जे रशियामध्ये भारताच्या अंतराळवीर आहेत, ज्यांना भारतामध्ये म्हणजे गगनयान मोहिमेमध्ये जे समाविष्ट अंतराळवीर आहेत त्यांचं प्रशिक्षण रशियामध्ये होणार आहे. तर त्याच्यावरती सुद्धा आयोगाने आता प्रश्न विचारलेला होता. मग गगनयान मिशन वाचताना सगळ्या त्याच्या बाजू वाचणं गरजेचं आहे. सगळी डिटेल्ड माहिती तुम्हाला त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चंद्रयान 2 ह्या मिशन विषयी पण येऊ शकतो. 2019 मध्ये ही खूप चर्चेत होतं चंद्रयान 2 मोहीम. त्याच्यामध्ये लँडर काय आहे, रोव्हर काय आहे, विक्रम आणि प्रज्ञान हे लँडर आहे का रोव्हर आहे ह्याच्या पण ते सुद्धा बऱ्याचदा कन्फ्यूज होतं. मग विक्रम नाव का दिलं? तर भारताचे ते अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत विक्रम साराभाई, त्यांच्या नाव दिलं, म्हणजे त्यांच्या ह्यांना स्मरणार्थ हे विक्रम हे नाव दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. अंतरिक्ष घडामोडीमध्ये अजून एक महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे एसॅट म्हणजे अँटी सॅटेलाइट, जे मिशन शक्ती अंतर्गत आपण लॉन्च केला होता. लो अर्थ ऑर्बिट मधील एखादा उपग्रह पाडलाय, मग त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इतर कुठल्या परीक्षेला आतापर्यंत मध्यंतरी प्रश्न आलेला नाही. तर ते एक महत्वाची न्यूज आहे. किंवा इतर कोणत्या देशांचे भारताद्वारे जे काही प्रक्षेपित केले जाणारे मोहिमा असतील किंवा इतर देशातल्या म्हणजे नासाच्या काही महत्वाच्या मोहिमा असतील, त्यांचे काही शोध असतील, किंवा एखाद्या ॲस्ट्रॉनॉटनी म्हणजे अंतराळवीरांनी काहीतरी आकाशात राहण्याचा किंवा स्पेस वॉक करण्याचा विक्रम केलेला आहे, तर त्याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे महत्वाचे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. हे टॉपिक फार महत्वाचे आहेत. रिव्हिजन करताना इतर जे काही राजकीय, आर्थिक, पर्यावरण विषयक ह्या घडामोडी आहेत ह्यापेक्षा जे मी तुम्हाला आतापर्यंत टॉपिक सांगितलेले आहेत त्याच्यावरती प्रश्न खूप जास्त येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं त्या टॉपिकला थोडंसं प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी इतर टॉपिक सांगतो, त्या टॉपिकमधले कुठल्या प्रकारच्या घडामोडी तुम्हाला करणं गरजेचं आहे. सिम्प्लिफाईड इयरबुक तुमच्याकडे असेलच 2019चं, त्याच्यामधनंच भरपूर प्रश्न येणार आहेत, म्हणजे येऊ शकतात, शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे ते चांगलं प्रिपरेशन करून जा. राजकीय घडामोडी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. मी एक टॉपिक सांगतो, त्या टॉपिकमधल्या कुठल्या प्रकारच्या घडामोडीचं रिव्हिजन तुम्हाला करायचं ते सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं त्यामध्ये आयडिया भेटेल. राजकीय घडामोडी करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर एखादी घटना दुरुस्ती झाली आहे का. म्हणजे राजकीय घडामोडी करत असताना हे बघायचं की एखादी घटना दुरुस्ती झाली आहे का. कारण घटना दुरुस्तीवरती आयोग 100% प्रश्न विचारतोच. म्हणजे आतापर्यंत ज्या तुम्ही मागच्या 121 पासून 104 जे काही घटना दुरुस्ती झालेले आहेत, प्रत्येक घटना दुरुस्तीवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. समजा 102वी घटना दुरुस्ती काय, 103वी घटना दुरुस्ती काय, 104वी घटना दुरुस्ती, ह्याच्यावरती प्रश्न विचारून झालेत. परत रिपीट सुद्धा त्याच घडामोडीवरती प्रश्न येऊ शकतो. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला, 338B हे कलम, किंवा ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. राजकीय घडामोडी करत असताना घटना दुरुस्तीवरती
जास्त फोकस असतो. म्हणजे जर पुस्तकात माहिती असेल तर ते नक्की करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मागे सांगितलीच आहे मी, म्हणजे नेमणुका ह्या टॉपिक अंतर्गत तुम्हाला त्या मुद्दा बोललेला आहे. एखाद्या राजकीय पदावरती किंवा महत्त्वाच्या घटनात्मक पदावरती एखाद्या व्यक्तीची नेमणूक झालेली असेल तर त्याच्यावरती खूप जास्त चान्सेस असतात प्रश्न विचारण्याचे. समजा आता UPS मदान यांची आपले महाराष्ट्र निवडणूक म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली, किंवा लोकपाल याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. भारताचे पहिले लोकपाल म्हणून त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे जे काही राजकीय घडामोडीमध्ये महत्त्वाचे पद आहेत, नेमणूक झाली त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बाकीच्या हे निवडणुका वगैरे करण्याची काहीच गरज नाही. हे सगळं राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा भाग आहे, त्याच्यामुळे तुम्ही नाही केलं तरी चालेल. NPP या राष्ट्रीय पक्षाला, म्हणजे या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटला. राष्ट्रीय पक्षावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. म्हणजे राजकीय घडामोडी करत असताना सगळ्यात मेन फोकस तुमचा घटना दुरुस्ती झाली आहे का, एखाद्या घटनात्मक पदावर एखाद्या व्यक्तीची नेमणूक झाली आहे का, एखाद्या राजकीय पदावर नेमणूक झाली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची विधेयके ह्याच्यावरती प्रश्न अलीकडे कंबाईनच्या ह्याला तरी आलेला नाही. हा सगळा राज्यसेवेचा भाग आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो टॉपिक स्किप केला तरी चालेल. मुख्य परीक्षेला मात्र ह्याच्यातले काही महत्त्वाचे विधेयक आहेत ते तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्येच आहेत, त्याच्यामुळे ते करावे लागणार आहे. त्याच्यानंतर आर्थिक घडामोडीमध्ये प्रश्न कशा प्रकारचा येतो बघा. आर्थिक घडामोडीमध्ये सगळ्यात आवडता आयोगाचा जो प्रश्न असेल तो आहे वित्त आयोग. वित्त आयोगावरती प्रत्येक परीक्षेला बऱ्याचदा तेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. आत्ता राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा वित्त आयोगावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे वित्त आयोग हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. आत्ता आयोगाने अहवाल सुद्धा रिसेंटली जाहीर केला 2020 मध्ये. जो पहिला अहवाल आयोगाने जाहीर केला, मग त्याच्या वित्त आयोगाचे जे काही आयोगाने कर हस्तांतरण असतं, केंद्र सरकारचं राज्य सरकारांना जे कर महसुलाचं हस्तांतरण असतं ते किती टक्के वाटा सांगितले राज्यांना, परत ते वाटा देण्यासाठी कुठकुठले निकष वापरलेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर एखाद्या कंपनीला महारत्न मेरीरत्न दर्जा भेटला त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आर्थिक घडामोडीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या बँकेचं विलिनीकरण झालेलं असेल, मागे आता 10 बँकेचं विलिनीकरण झालं, किंवा बडोदा बँकेमध्ये आंध्रा बँक, देना बँक ह्या बँका विलीन झाल्या, तर ह्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला. बडोदा बँकेवरती मागच्या वर्षी 2019 मध्ये झालेल्या कुठल्या तरी परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची अहवाल व निर्देशांक ह्या टॉपिक बद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे काही निर्देशांक असतील त्याच्यावरती मेन फोकस ठेवा. भरमसाठ निर्देशांक आहेत. प्रत्येक निर्देशांकावरती आत्ता रिव्हिजन करणं शक्य नाही. प्रश्न कुठल्या निर्देशांकावरती येईल हे ठामपणे आपल्याला सांगता येणार नाही, पण जे काही आतापर्यंत आलेले निर्देशांक आहेत त्याच्यावरती बऱ्याचदा रिपीट झालेले आहेत प्रश्न. HDI निर्देशांक असेल, म्हणजे मानव विकास निर्देशांक असेल, किंवा पर्यावरण विषयक निर्देशांक असतील, किंवा इतर काही अहवाल असतील. समजा विद्यापीठांची क्रमवारी असेल, QS आणि द हायर एज्युकेशन या दोन्ही संस्था वेगवेगळ्या विद्यापीठांच्या क्रमवारी जाहीर करतात. तर QSने जाहीर केलेल्या विद्यापीठांची क्रमवारी काय आहे, त्यांनी काय केलं, म्हणजे भारतातली कुठली संस्था पहिल्या भारतीय संस्थांमध्ये पहिल्या स्थानी आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. किंवा जो भारत सरकारद्वारे जो अहवाल जाहीर केला जातो, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांचा एक क्रमवारी जाहीर केली जाते, ती क्रमवारी काय आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अजून एक निर्देशांक म्हणजे सर्वात प्रदूषित शहरांचा यादी जी जाहीर केली जाते त्याच्यावरती प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे, ते एक महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की निर्देशांक करत असताना फार डीपमध्ये जाण्याची गरज नाही. महत्त्वाचे निर्देशांक असतील तरच त्याचं थोडंसं डीपमध्ये वाचन करणं गरजेचं आहे. HDI करत असताना त्याचे निकष काय, कधी सुरुवात झालं, कोण त्याला जनक आहे, कोणाला जनक म्हटलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण काही निर्देशांक करत असताना निर्देशांक भारत कितवा आहे, पहिला देश कोणता, शेवटचा देश कोणता, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. निर्देशांकावरती एवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जे महत्त्वाचे निर्देशांक असतील तेवढंच करा. बाकीचे थोडंसं कन्फ्युजिंग पार्ट आहे, भरपूर सारे निर्देशांक आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात राहणं शक्य नाही. एक तक्ता करून मी सांगितल्याप्रमाणे जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न जर आला तर मार्क जाणार नाही. आता कृषी व पर्यावरण घडामोडीमध्ये अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की एखादा महत्त्वाची परिषद आहे, समजा वाळवंटीकरण विरोधी कराराची एक महत्त्वाची परिषद भारतामध्ये झाली तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. किंवा
पॅरिस करारासारखे एखादे महत्वाचे करार वगैरे झालेले असतील तर त्याच्यावरती त्याच्या अंतर्गत प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर अमेझॉनच्या जंगलाला वणवा लागला होता, म्हणजे ज्या पर्यावरण दृष्टीने खूप महत्वाच्या गोष्टी आहेत राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्यावरणाशी संबंधित ज्या काही परिषदा असतील किंवा स्थलांतरित करणाऱ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांची जी काही करार आहे त्याची परिषद भारतामध्ये झाली, किंवा हे मी जे मगाशी सांगितले वाळवंटीकरण विरोधी करार याची परिषद भारतामध्ये झाली. तर हे 2 न्यूज असतील किंवा अशा प्रकारच्या ज्या काही परिषदा भारतामध्ये झाल्या असतील तर त्याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जागतिक वारसा स्थळ असेल किंवा हे असतील म्हणजे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असतील किंवा रामसार क्षेत्र असतील, जर नव्यानेच घोषित झाले तर त्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. महाराष्ट्रातील 2 ठिकाणांचा आता समावेश झालेला आहे, ते नवीन इयरबुक मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. फक्त एक लक्षात ठेवा की जागतिक वारसा स्थळावरती आयोगाने सातत्याने राज्यसेवेला प्रश्न विचारलेला आहे. कंबाईनला आता तरी प्रश्न आलेला नाही, येऊ शकतो. थोडंसं पर्यावरण विषयक किंवा कृषी विषयक घडामोडी करत असताना त्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्याघ्र गणना असेल किंवा आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश असेल, नंतर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करण्याचं एक जाहीर करण्यात आलेलं आहे 2023 हे वर्ष, तर त्या संबंधित अभ्यास करणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे. नंतर आरोग्यविषयक घडामोडी हा टॉपिक स्किप करा, हा पूर्णतः राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. संरक्षण घडामोडीचं मी मागे तुम्हाला सांगितलेलंच आहे, अंतरिक्ष घडामोडी सुद्धा करत असतात. एक लक्षात ठेवा, पंडित जसराज यांना लघुग्रहाला त्यांचं नाव दिलं, त्यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्या काही महत्वाच्या न्यूज असतील, आता चंद्रयान 2 मोहीम असेल, मिशन शक्ती सांगितल्याप्रमाणे ते आहे. इस्रोला मागच्या 2019 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यामुळे इस्रोची पूर्ण पार्श्वभूमी, स्थापना कधी झाली, त्याच्या आधी कुठल्या संस्था कार्यरत होत्या, त्याच्यानंतर इस्रोच्या ज्या काही महत्वाच्या मोहिमा असतील त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी करत असताना सगळ्यात महत्वाचा जो काही टॉपिक आहे तो म्हणजे ऍप्स आणि पोर्टल. एकाच वर्षी कंबाईनला 3 प्रश्न विचारले होते आयोगाने ऍप्स आणि पोर्टल वरती. त्याच्यामुळे कुठले ऍप आहेत, कुठले पोर्टल आहेत, ते कोणी सुरू केले, कोणत्या क्षेत्राशी संबंधित ते ऍप आहेत, हे थोडंसं तक्ता आहे आपल्या इयरबुक मध्ये, तिथनं केला तरी चालेल. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. विज्ञान व तंत्रज्ञान ह्या घडामोडीचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा ह्या घडामोडीचं रिव्हिजन करा. नंतर जे काही भारतीय विज्ञान काँग्रेस असेल दरवर्षी होते त्याविषयी थोडीसा प्रश्न येऊ शकतो. आणि अजून एक महत्वाचा आयोगाचा विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी अंतर्गत आवडता टॉपिक आहे तो म्हणजे टॉप महासंगणक, म्हणजे जे सुपर कम्प्युटर आहेत दरवर्षी त्याची वर्षातून 2 वेळा लिस्ट जाहीर होते टॉप 500 महासंगणकाची सुपर कम्प्युटरची. तर पहिल्या स्थानी कुठलं आहे याच्यावरती बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग त्याच्यानंतर पहिल्या स्थानी कुठला आहे, समिट हे अमेरिकेचं आहे IBMचं. त्याच्यानंतर भारतातले मिहिर आहे, प्रत्युष आहे, हे या महासंगणकाचा त्या 500 ची जी यादी आहे त्याच्यामध्ये कितवा क्रमांक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये वाचायच्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही पर्यावरणपूरक संशोधन असेल किंवा एखादं आता एक विमान होतं पहिलं जैव इंधन वापरलेलं विमान, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. जगातील सर्वात मोठं विमानाची सुद्धा चर्चा आहे, म्हणजे असे काहीतरी वेगळे प्रकल्प आहेत. समजा याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारला, एखाद्या शहरामध्ये देशामध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक बसची सुरुवात झाली तर ते कोणत्या शहरात झाली, किंवा बायोफ्युअल वापरून पहिल्यांदाच एखादी गाडी हे केलेली आहे ते कोणत्या शहरामध्ये त्याचं उद्घाटन झालं, या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. हे करत असताना ऍप्स आणि पोर्टलवर जास्तीत जास्त भर द्या, त्याचं माहिती हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रमुख नेमणुका याच्यावरती मी तुम्हाला मागे सांगितले, निधन वार्ता झाला आपला, क्रीडा घडामोडीवरती सुद्धा सांगितलेलं आहे कोणत्या प्रकारच्या क्रीडा घडामोडी करत असताना. मुंबई मॅरेथॉनवरती बऱ्याचदा आयोगाने 1-2 वेळा प्रश्न विचारला, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता राष्ट्रीय स्तरावरील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. महत्वाचे पुरस्कार ते करायचे आहेत. चित्रपट महोत्सव आणि हे पण तुमचं सांगून झालेलं आहे. राष्ट्रीय घडामोडीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी हे दोन्ही टॉपिक चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा, याच्यामध्ये बऱ्याचदा एखादा प्रश्न येऊ शकतो. नंतर चर्चेतील आंतरराष्ट्रीय संस्था,
चर्चेतील आंतरराष्ट्रीय संस्थांवरती सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. महत्वाच्या जे काही चर्चेतील आता परिषदा वगैरे झाल्या असतील, त्याच्या बैठका झाल्या असतील किंवा भारताला त्याच्यामध्ये निरीक्षक देश म्हणून, सदस्य देश म्हणून किंवा इतर काही कारणाने भारत त्या संघटनेशी संबंधित असेल तर त्या संस्थांचा थोडासा चांगला अभ्यास करायचा. स्थापना कुठं कधी झाली, मुख्यालय कुठं आहे, त्याचे सदस्य देश किती आहेत याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय देश आणि करार ह्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आपला की जे महोत्सवी वर्ष असतात किंवा एखाद्याचं आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे महात्मा गांधीजींची 150वी जयंती वर्ष, मग एक महात्मा गांधी यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर पु ल देशपांडे, ग दि माडगूळकर यांची पण 100वी जयंती झालेली आहे, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. मग ज्या लोकांची 100वी, 50वी, 150वी अशा जयंत्या असतील किंवा एखाद्या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असेल तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. हा एक टॉपिक महत्वाचा आहे, टिक मार्क करून ठेवा. विविध जयंती किंवा महोत्सवी वर्ष असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता संमेलन व परिषदा ह्याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कुठला संमेलन असेल तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मध्ये अध्यक्ष कोण होते? फादर दिब्रिटो. आता मागच्या याला जे होतं उस्मानाबादला जे झालेलं आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर अध्यक्ष कोण आहे, कुठं झालं, किती वेळा झालं, ह्या सगळ्या गोष्टी मराठी साहित्य संमेलनाबद्दल तुम्हाला कळणं गरजेचं आहे. नंतर अखिल भारतीय नाट्य संमेलन सुद्धा आहे किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिनविशेष वरती फार डीप मध्ये जाण्याची गरज नाही. महत्वाचे दिनविशेष आणि कोणत्या दिवशी तो दिवस साजरा केला जातो त्याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर चर्चेतील पुस्तकांवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांची पुस्तकं बघा. इतर ज्या व्यक्तीची काही तुम्हाला म्हणजे कधी वाचनात आलेलं नाही किंवा काही नाही त्या दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण जे काही राष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळे महत्वाचे व्यक्ती असतील तर त्यांचं पुस्तक असेल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे व्यक्ती असतील त्यांचं पुस्तक असेल तर ते नक्की त्याचं आत्मचरित्र म्हणा किंवा पुस्तक म्हणा ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शासकीय योजनाबद्दल तुम्हाला सांगितले, सगळ्यात महत्वाचा कंबाईनच्या दृष्टिकोनातनं टॉपिक तोच आहे. नंतर या इयरबुक मध्ये आपण 2019 मध्ये झालेल्या सगळ्या परीक्षांच्या चालू घडामोडींचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. जे तुमच्याकडं 2020चं सिम्प्लिफाईडचं इयरबुक असेल तर ते प्रश्न एकदा वाचून घ्या, म्हणजे त्याच्यावरनं एक तुम्हाला आयडिया येईल की आयोग कशावरती प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, ते प्रश्न वाचा. आयोगाचे मागील आलेले प्रश्न हेच आपले खूप मोठे मार्गदर्शक असतात, त्याच्यामुळे ते प्रश्न तुम्ही वाचू शकता. आणि आत्ता रिव्हिजन करायचं आहे, म्हणजे समजा तुमच्याकडे 15 दिवस आहेत असं आपण मानून चालू. 15 दिवसामध्ये चालू घडामोडीचं रिव्हिजन करायचं असेल, जे काही मी तुम्हाला महत्वाचे टॉपिक सांगितले त्याच्यावरतीच फार दाट शक्यता असते प्रश्न विचारण्याची. फार टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला जरी 10+ मार्क आले 15 पैकी, खूप चांगला चालू घडामोडीमध्ये स्कोर आहे. त्याच्यामुळं जे मी गोष्टी सांगितल्या, जे टॉपिक सुरुवातीला सांगितले त्या टॉपिकवरती जास्तीत जास्त भर द्या. आणि राहिली कुठून कुठपर्यंत करायचा, तर मला तरी वाटतं की जुना पेपर येण्याची खूप दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे जुन्या चालू घडामोडीवरती जास्तीत जास्त भर द्या. ठीक आहे, लोकसत्ताला बातमी आली, समजा ती खरी असेल तरी तेवढं ऑक्टोबर पर्यंत करण्याची गरज नाही. जुलै 2020च्या आधीचं केलं तरी चालेल, कारण फार लेटेस्ट प्रश्न विचारले जात नाहीत चालू घडामोडीमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण MPSC मंत्रा या ॲपवरती 2019 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्या 2020 या 3 महिन्यावर आधारित मी टॉपिक वाईज एक टेस्ट सिरीज चालू घडामोडीची सुरू केलेली आहे MPSC मंत्रा ॲपवरती. तुम्ही जर सिम्प्लिफाईडचे वाचक असाल, पुस्तक वाचलेलं असेल तर तुम्ही ते टेस्ट सिरीज सोडू शकता. जवळपास 3000+ चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. एवढे प्रश्न तुम्हाला सोडवायला भेटणार आहे. आता तुम्हाला रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर MPSC मंत्रा हे अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये केवळ 199 रुपये फीसमध्ये जवळपास 3000 आणि स्वतः मी प्रश्न तयार केलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. बरेच लोक मला फोन करून विचारतात, सर तुम्हीच केले का? तुम्ही प्रश्न बघा. तुम्ही प्रश्न वाचत असताना तुम्हाला लगेच लक्षात येईल तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे, अजून किती रिव्हिजन करण्याची तुम्हाला गरज आहे. किंवा एखाद्या विद्यार्थ्याने ती टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल चालू घडामोडीची, तर
त्यांना विचारा, नक्कीच चांगला अनुभव येईल तुम्हाला. नक्की टेस्ट जॉईन करा. त्याच्यानंतर चालू घडामोडीबद्दल जास्त टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. जे तुम्ही पुस्तक वाचताय त्याच्यावर विश्वास ठेवा. आता गोंधळ होण्याची काहीच म्हणजे स्वतःमध्ये गोंधळ करून घेऊ नका. जे मटेरियल आपण आतापर्यंत वाचले तेच रिवाइज करणं खूप गरजेचं आहे. तुमचं रिव्हिजन जेवढं जास्त असेल तेवढं तुमचं आउटपुट जास्त असतं. आणि ही परीक्षा काय केवळ एका महिन्यामध्ये अभ्यास करण्याची नाहीच. मी काल इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बघितला. KBC मध्ये सचिन खेडेकर यांनी एक चांगली गोष्ट विवेकानंदांची सांगितली. ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की विवेकानंद हे शालेय जीवनात म्हणजे शाळेत असतानाची ती गोष्ट आहे. विवेकानंद शाळेत असताना त्यांची उद्या परीक्षा असते. ते आदल्या दिवशी एका मंदिरात जाऊन वीणा वाजवत बसतात. पण त्याच्या घरचे शोधाशोध घेतात की कुठं गेला बाबा, उद्या परीक्षा आहे, अभ्यास न करता कुठं गेला. मग त्यांचा मित्र शोधत त्या मंदिरात येतो. त्या मंदिरात येऊन विवेकानंदांना म्हणतो की अरे आपली उद्या परीक्षा आहे आणि तू इथं खुशाल वीणा वाजवत बसलास, तुला अभ्यास नाही का करायचा. मग तेव्हा यांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं असतं. विवेकानंद म्हणतात की मित्रा, हे बघ, आपण उद्याची परीक्षा जी आहे ती आपण मागच्या एका वर्षामध्ये काय केले त्याची परीक्षा आहे. मी आज काय करतो याची नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ही परीक्षा तुम्ही मागच्या 1-2 वर्षापासून अभ्यास करताय तर त्या अभ्यासावर आधारित आहे. ही परीक्षा काही 15 दिवसाची महिनाभरात अभ्यास करून पास होणारी परीक्षा नाहीये. तुम्ही मागच्या 1-1.5-2 वर्ष असतील, 3 वर्ष असेल, त्या 1-2-3 वर्षामध्ये जेवढा अभ्यास केलाय त्याच्यावरती ही परीक्षा आधारित आहे. आता तुम्ही काय करताय ह्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत काय केलं ह्याला खूप जास्त महत्व आहे. आता रिव्हिजन करताय म्हणजे तुम्ही आता 15 दिवसामध्ये किंवा महिनाभरामध्ये रिव्हिजन करताय. त्याच्यामध्ये त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला जर समजा एखाद्या परीक्षेमध्ये 45 मार्क भेटत असतील तर ह्या रिव्हिजनमुळे, या महिनाभरातले असतील किंवा 15 दिवसातल्या रिव्हिजनमुळे एक 3-4 प्रश्न तुमचे त्या ठिकाणी वाढू शकतात. तुम्ही 45चा 50 पर्यंत जाऊ शकता. 50 पडत असतील तर 55 पर्यंत तुम्हाला मार्क्स पडू शकतात. तर रिव्हिजनचा एवढा फायदा आहे. पण बाकीचे 45 मार्क पडण्यासाठी तुमचा मागचा सगळा जो अभ्यास आहे त्याला खूप महत्वाचा आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. खूप रिलॅक्स माइंडनं राहा. आता ते खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढं रिलॅक्स राहाल, जेवढं थंड डोक्यानं अभ्यास कराल तेवढं चांगलं आउटपुट तुम्हाला भेटतं. तुम्ही जेवढं बर्डनमध्ये परीक्षाचा विचार करून अभ्यास कराल, ज्या काही वाचलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा विसरायला लागतात. त्याच्यामुळे थोडासा माइंड रिलॅक्स ठेवा. ठीक आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात सर्वांचा आभार. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना आगामी पूर्व परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.